टिकटॉक रिटर्न येणार म्हणून आपण डायरेक्ट टिकटॉकचे जडी तळे करून पाहिले होते. मग समोर सांगतो, सकाळी सकाळी 25 रुपयाचा चष्मा घालून मी आलो खाली, मस्त मोतीला हाय बाय केलं आणि तिथून येऊन डायरेक्ट ऑटो मध्ये बसून निघालो मी स्टेशनवर जायसाठी. स्टेशनवर आलो, तिकीट वगैरे काढलं आणि स्टेशनवर आपलं एक काम चालू होतं म्हणून तिथे गेलो, निरीक्षण वगैरे केली, कसं चालू आहे काय चालू आहे. काम तर मस्त चालू होतं आणि तेवढ्यातच आपली ट्रेन आली. मग काय ट्रेन मध्ये बसून 156च्या स्पीडने आलो मी शेगाव मध्ये. आणि शेगाव मध्ये आलो म्हणजे एकच काम राहते, ते म्हणजे महाराजांचं दर्शन. मग काय न टाइमपास करता आम्ही डायरेक्ट आलो मंदिरामध्ये. आतमध्ये गेलो, चप्पल वगैरे ठेवून आम्ही गेलो डायरेक्ट दर्शन करायसाठी. आणि आज गर्दी कमी असल्यामुळे डायरेक्ट दर्शन होतं. मग काय 0 मिनिटात दर्शन करून आलो आम्ही. आणि आतमधल्या काही क्लिप काढल्या नाही, कारण आतमध्ये काही कॅमेरा चालत नाही. आणि बाहेरून बसलो कारण की आपल्याला नवरात्राचा उपवास असल्यामुळे आपण काही महाप्रसाद खाऊ शकत नाही. आणि हा मी स्टार्टिंगला म्हटलं होतं ना की टिकटॉक इंडियामध्ये येणार आहे. तर विषय असा होता की मागे एक न्यूज आली होती आणि त्यामध्ये म्हटलेलं होतं की टिकटॉकची साईट इंडियामध्येच ओपन झाली. आता ती काय सर्वची झाली नाही, पण झाली होती म्हणे. असो, मग काय मंदिरामध्ये 5 मिनिटं बसलो आणि डायरेक्ट आलो आम्ही आनंद सागर बघायला. आतमध्ये गेलो, गणेशजीचं दर्शन वगैरे घेतलं, त्याच्या मागून जो तलाव आहे ते बघितलं सर्व बऱ्यापैकी. आणि तिथनं गेलो आम्ही महादेवाचं दर्शन घ्यायला आणि महादेवाचं दर्शन वगैरे घेतलो. आणि इथं सर्वकडे कामच चालू असल्यामुळे आम्ही काही थांबलो नाही, डायरेक्ट निघालो रिटर्न जायसाठी. तर रिटर्न जाता जाता माही दुखा लागले पाय. म्हटलं चला आपण टिकटॉकचा ट्रेंड फॉलो करू आणि गावठी लिफ्टने जाऊ म्हटलं. मग आपली गावठी लिफ्ट म्हणजे सोपी नाही, जसं बसलो घसरत घसरत डायरेक्ट खाली. तर जाऊ द्या, मी जातो आता रिटर्न. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करून जा. जय गजानन माऊली.